लिहिलेलं होत नाही. कशाला लागली तोंड घेऊन बोलायला? सकाळपासून पोटाला अन्न नाही. आल्याला जेवाय करून ठेव. अहो तुम्ही घरी यावं, स्वयंपाक झालाय. आणि आता आलो तरी कालवण शिजतंय, त्यात पळी ढकलली या. इथंही भात करून ठेवला या, खावा. हा कुठे गेलता तुम्ही? माहित नाही तुला कुठे गेलतो ते? कुठे गेलतो तुला माहित आहे का नाही? मग तुझ्या आईकडे मी गेलो होतो ग, तुझ्या घरीच गेलो होतो. तुला नेलं नव्हतं. तुला का न्यायचंय? खरं सांगतो बरं का मित्रांनो, तुम्हाला खोटं बोलत नाही. हिला नेलं की हिच्या डोळ्याचं पाणी तुटत नाही. मग एक विचार डोक्यात येतोय, त्यांना बघायचं की हिला बघायचं. हिला नेलं होतं ना त्या दिवशी आईकडं. किती तू आई संग बोलली नीट? हा किती बोलली आई संग नीट सांग की. मला तुम्हाला बोलायचं नाही म्हणजे तुझं चाललंय काय? काय चाललंय म्हणजे? माझी आई होती का तुमची आई होती? माझी कोण नाही का ती? माझी कोण आहे का नाही सांग, बाकीचं फालतूक बोलू नको. तू जर म्हणली ना तुमची कोण नाही, इथनं पुढं त्यांना फोनवर बोलत बी नाही, जाय तर लांबच राहिलं. अरे बोलतच नाही, तू सांग फक्त. काय तुला परवा नेलं होतं का नाही? नेलतं का नाही सांग. त्यांना तू सुखानं नीट धीर देऊन असं काय बोलली त्यांच्यापाशी? ती तुला धीर देते तू सारखं रडते. हा काल बी घरी आईला सलान लावली, माझं असं झालं, मला कसं कळ ना. तुला दवाखान्यात न्यायची वेळ आली आणि तू आयला तिथं नेऊन तू आधार द्यायची ना बोलायची काय? तुमची काम ना बंद पडते ती समजी. तो काय तो माझं काम काय केलं? वैताग आला मला. हा अगं केलं काय माझं काम? केलं म्हणजे तर मागचं कोणी बघितलं तुम्ही गेल्यापासून? आणि ती माझं आहे का? प्रपंचात वागायचं आहे का? एकल्या माझाच आहे. तू सांग आता मला फक्त बरं का, लय लांबतं बोलू नको. प्रपंच तुमचं आहे, तुमची तुम्ही बघा म्हणून सांग. ते राहू दे ते काम करू नको, सोड. सांग मला की तुमचं एकल्याच आहे सगळं, तुमची तुम्ही करा. काय झालं मला बेलकांडा राहिली. मी एक तर सकाळ नान पाणी मंगळवार खाऊ नको. मला करू दे. काय इकडे तू आधी इकडं होऊन बस आणि मला नीट सांग. ते अभ्यास करते ती, त्यांना डिस्टर्ब करू नको. मी तुझ्या आईकडेच गेलो, तू दवाखान्यातच गेलतो. माणूस गेलंय मोर म्हणल्यावर सारखं मागणं फोन कर दे. कुठं गेलाय न सांगता गेलाय, सगळे सांगून तुला काम करायची काय? विचारून तुला जायचं काय? हा सांग मला. माणूस आजारी असल्यावर माणसाला काळजी लागते. माणूस 2-3दा विचारतो, बोलतो, कसं हाय कसं नाही. त्याला सांगायचं बाबा हाय बरं, मी तर हाय, काळजी करू नको. माणूस काळजी करणार नाही. शब्दाला एक शब्द बोलला असता तरी मनाला समाधानी झाली असती. हे तर मन काय काय बोलत होतं माहिती आहे का तुम्हाला? काय बोलत होतं? तुम्हाला नाही काय मारती? अगं पण तू येडी आहे का काय? तुला मी किती वेळा सांगितलंय, तू चांगला विचार कर. माणूस गेलंय मोर म्हणल्यावर सारखं चितत बसते ती का माग? तुझं मन लय चांगलं. काय काय बोलत होतं, काय काय विचार करत होतं. ओ तू मला तसलं तवा दाखवू नको. काहीतरी घेन परत मी बी. तुम्हाला मी दाखवत नाही. काय करते? तुम्हाला तवा कशाला दाखवते? तुम्ही तुम्हाला टेन्शन आहे माहित असून तुम्ही का चेष्टा करताय सारखं? मी तुझी चर्चा करत नाही, फिरवून तवा दाखवते मला म्हणजे. माणसं काय तर चांगलं बोलून घेऊ वय सर. का सारखं तीच चालू आहे तुमचं? काय चालू आहे? अगं मी तुझ्या मम्मीकडे तुझ्या आईकडे गेलतो ग. मम्मी तर तू म्हणत नाही, आई म्हणते. माझी बी कोण तर आहे म्हणून मी दयामायाने गेलो होतो त्यांच्यापाशी. आज तुझा बाप मी दिवसभर होतो तिथंच होतो, बोलणं बघणं कमी जादा. तुला नेलं की तू सारखी रडते. ते मला नाही बरं वाटत म्हणून मी तुला काय म्हणलं, घरचं तुला काय होईल ते कर, माझी मी जाऊन येतो. मला बरं वाटत नाही. मी काय आजारी पडलोय का? हा ती झाडा फिरायचं राहू दे, माझ्या संग बोला आधी, नाही तर मी मानत बुकी घातली मी मग. मी तुझ्याच आईकडे गेलतो ग, दवाखान्यात गेलतो, त्यांच्या संग बोललो बसलो दिवसभर होतो. त्यांना जेव्हा सोडलं घरी आणून सोडलं, त्यानंतर मी इथं आलोय. सकाळपासून माझ्या पोटाला साधा अन्न नाही. चहा तर मी पियत नाही, तुला माहित आहे. पाणी देखील कुठं पिलं नाही. एवढं जेव्हा रान करून तुझ्या माणसा करतात, तू अजून जर मला बोलत असली तर मग मी त्या माणसाकडे दुर्लक्ष केलेलंच बरं आहे. मग मला एक 10 मिनिटं उद्या मला आई समोर बोलू द्या. काय पुढचं काय करायचं काय नाही माझी मी बघते. फक्त आई पैसे मला उद्या तेवढं.
कशा पाय नेऊ? आता आहेत की खणखणीत आहेत, ठणठणीत आहेत ते. काय कशा पण असू द्या. अजून 2 दिवसांनी आपल्यातच येतो म्हणलेत मामा, म्हणलेत 2 दिवसांनी तिचं गोळ्या वगैरे जर अजून एकदा तिकडं जाऊन आलं की आणून घालवतो. कशाला उगं ग पैशाने नेट केले ग उगं तेल जाळायचं आणि सारखं पळायचं. अगं तू रडू नको ग बाई. आहेत ग घरी आले, तू मागा फोनवर त्यांच्या संग बोलली, अजून तुला काय पाहिजे? बघ आता ही माझ्या बुद्धीच्या बाहेरची गोष्ट व्हायला लागली. मी हाय शाना तोपर्यंत हाय. मी काय करू दे सांगा, तुम्ही सांगा. तू रडायचं नाही अजिबात. म्हणजे एखादा माणूस आजारी असलं तर ते आपल्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून आपण बोलतोय त्यानं त्याचा आजार त्या व्यक्तीचा बरा होतो. तू जर ते आजारी येते आणि त्यांच्यापाशी सारखं रडल्यावर त्यांचं मन खाचायचं नाही का? नाही हो, आ? मला वाईट आगा रडल्यावर त्यांना वाटणार का नाही ही दवाखान्यात होती, डॉक्टर यांना काय म्हणलाय, ती जुरणी लागणार का नाही? अगं येड्यागत कशी करतीस तू? जावा तुम्ही लय छान आहे काय. जावा तुम्ही लय शान आहे. डोकं चालव की जरा. माणसाचा आधार घट्ट खंबीर माणूस असतं. मग तुम्ही काय करा, उद्या तिला घेऊन या. काय उद्या जावा घेऊन या. मी काय करत नाही, मला माझ्यापुढे 2-3 दिवस राहून दे. मग मी जरा तिला समजून सांगते ती काय करते, वेळेला नीट जेवत नाही. न जेवल्यामुळे असं होत असेल व काय. न जेवल्यामुळं होत नाही ती. तुम्ही जी चित्रापती तिथं पाळलीत का तुझ्या भावानेही, त्यांना वैरण नव्हती आणि ती गेलती बाहेर सगळीच, कोण नव्हतं घरी म्हणून त्यांना गवात आणा गेल्या होत्या तसल्या उन्हात आणच. मग आता म्हैस आहे म्हणल्यावर, दूध दुखतं घरात, लेकरा बाळाला लागतंय म्हणल्यावर काय माणूस मग करतच घे का करत मग नाही? ह्यांना काय होतंय, तुझ्या भावांना तुझ्या बापाला वैरण आणून ठेवायला होतंय काय? आणि तेच घे. आ? काहीतरी काम असते ती म्हणते. काय तर काम असते ती म्हणून त्यांच्या अंगात जीवन आहे आणि त्यांना पाठवायचं काय वैरणीला? मग काय होतंय व? का होतंय म्हणजे तुझं बी म्हणणं आहे त्यांनी का गवताला जावं, वैरणीला जावं? माझं म्हणणं ती नाही. मग काय होतंय म्हणजे? आता तू दुई बाजू कशी बोलती ग? सांगायचं ना तुझ्या बापाला, तू तीच सांग की सांगायचंय मला, तीच सांगायचंय तुझ्या बरं. बापाला तू सांग कुठनं बी तुम्ही वैरणीची ते सोय करायची चित्रा पाहिजे, आईला गवताला पाठवायचं नाही. म्हैसच ठेवत नाही, घेऊन येते इकडं. राहून द्या तू. ही तर कमी आहे ती. इकडं आण आणून खातेली म्हैसच आणते इकडं, काय नको. आपल्यात पहिलाच खांडवा कमी आहे, घेऊन ये. ती ते बी घेऊन माझ्या ये. पाची आहे, माझ्या आईची आहे. मी बघीन आणायची, काय करायचं ठरवीन. तुम्ही सांगू ना आम्हाला, आडवं बोलू नका. मी आणली की ती इकूनच टाकणार, ठेवत नाही. माझी आहे ती माझी हा? आहे ती. मी लय माझी वेळा आहे ती म्हणजे तू घराच्या वाटण्या कारण ही चित्रा आपली आहे ती. तिकडं आण इथं ठेव, काय तुझं लावलंय काय नेमकं? ती म्हैस जोपर्यंत मी आणत नाही ना तोपर्यंत ती ग बसत नाही. मला पप्पाला लय वेळा सांगितलंय तिला जाऊ नको, आणू नको म्हणले, ती ग बसत नाही. करू नको म्हणलं की करती. मला सांगितलंय, पोरांनी पण सांगितलंय, धनानं पण सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलंय मला. आईला हाय कामाची सवय, आईला काम केल्याशिवाय ती काय म्हणते ती घे चैनच पडत नाही. किती पण सांगा समजू. अगं समजावून सांगितल्यावर ऐकते ते ग. काय मग नाही ह्यानी तरी म्हैसच ऐकून घे, ठेवायची नाही. ह्यानी वैरण आणून ठेवली मग त्यांना तिथली ते टाकाय काय म्हैसच अडचण नाही. ठेवायची नाही. आणि घरात थांबल्यावर म्हैसच ठेवत नाही ती. विषय येत नाही, म्हैस नाही ठेवली ना काय विषय येत नाही, कुठं जायचा विषय येत नाही. चल उद्याला जिंकून टाकू. आणती जाता उद्याच आणती म्हैस. वैताग नगर टपुरीला माझ्या. मी तुला इकून टाकू म्हणतो, इथं आणून का करायचं? पहिलाच आपल्या चिगोरखाना कमी आहे काय? ती मी ठरवीन काय करायचं काय नाही. तुम्ही सांगू ना आम्हाला. आणि तू बरी गवताला जाऊन माझी आणून मी टाकत काय डस्क म्हणतोय? लावत असले का घेऊन येते माझी माझ्या काय? आईचे, म्हणजे तुझ्या आई बापा सगळं तुला अप्रूक आहे. आणि इथलं काय झालं? शेळीला साधं एक टाइम पाणी पाजायचं म्हणलं तर होत नाही तुझ्यानं. कसं बोलताय हो तुम्ही? कसं बोलताय म्हणजे? उद्या आईची मस आणल्यावर म्हणणार आहे माझ्या आईची मस आहे, माझ्या बाजी मस आहे, माझ्या भावाची मस आहे. त्याला वैरण काना काना आणून टाकशील आणि हिथल्यांना एक दिवशी टाकायचं म्हणले हातपाय मोडले का तुते की पाक. काय तुला बोलूनच उपयोग नाही.